हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आहे माझा पार्ट 2 बर्थडेचा. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हे माझं डेकोरेशन वगैरे चालू आहे. इथं फुगे वगैरे फुलवून ठेवते मी. आणि मोंटू बघा कशी बाहेर फिरते, मम्मीच्या मागे मागे फिरते. तर ती मला कामं करू देते. इन शॉर्ट तिथं असले की मला काही टेन्शन नसतं. हे पा बिना कपड्याची फिरते तिथं, कारण तिथं प्रचंड गरम होतं आहे, प्रचंड जास्त. म्हणजे नेक्स्ट टाईम आम्ही गरमीमध्ये बिलकुल जाणार नाही आहे. तिथं खूप त्रास झाला आम्हाला गरमीचा. तर चला आपण पुढे जाऊया. इथं बघा मी रेडी झाले होते इथं. तर हे इथं मोंटूचं इथं फोटोग्राफी चालू होती. सगळे तिला एकदम पॅम्पर करत होते, अशी पोज दे, हास. ती स्माईलच करत नव्हती. तिला आय थिंक झोप लागत होती. ती फार थकलेली होती दिवसभर. म्हणजे रात्री तिची प्रॉपर झोप नव्हती झाली तर ती थकलेली होती. ती ऐकतच नव्हती. तिला छान आम्ही टियारा पण लावत होतो, पण ती ऐकतच नाही आहे. बट तरी तिने खूप छान छान फोटोज काढू दिले. आणि तिचा फ्रॉक पण खूप सुंदर दिसतो आहे. आणि तिला नवीन नवीन फ्रॉक पण भरपूर आले गिफ्टमध्ये. तर ते पण खूप छान आहेत. त्याच्यातला आम्ही एक घालून पण दाखवतो तुम्हाला. तर इथं मी माझं शूट पण घेत होती. सगळे आलेले होते आणि म्हटलं चला आपण पण आपला फोटो घेऊन घेऊ. अजून सगळे बाकीचे यायचे बाकी होते. तर आधी मी मम्मीसोबत फोटो घेतला. मी स्वतः लावून घेतलं, ती लावत नव्हती. तर ही आहे माझी मावशी. आणि पहिले आम्ही आमचा प्रॉपर शूट घेऊन घेतला. काही मावशी आलेली होती, काही माझ्या बहिणी आलेल्या होत्या, बसल्या होत्या. माझ्या बहिणी आहेत. हे माझी मावशी आहे आणि हे माझ्या मावशीची मुलगी माझी बहीण. तिनेच सगळं डेकोरेशन वगैरे केलं. आणि हे पहा, तर हे बा मी तिचं ऑप्शन वगैरे केलं. ती ऑप्शन वगैरे छान करू देते. छान तिच्याजवळ यश पण बसलेला होता. हे बा सगळेजण हसताय. ते हे पण माझी बहीण आहे. आणि माझी मावशीने ऑप्शन केलं. सगळ्यांनी जे जे आलेले होते, फार जास्त लोकांना आम्ही नव्हतं बोलवलं. घरातल्या घरातच केलेला होता आम्ही. कारण जास्त गर्दी पाहिली की मुलं खूप रडतात. फर्स्ट बड्डेला ती रडली. फर्स्ट बड्डेला तर आम्ही केलाच नव्हता तिचा बड्डे, कारण माझ्या सासूबाई वारल्या होत्या. या माझ्या वहिनी आहेत. ही माझी मम्मी आहे. यश किती भारी उभा आहे मागे पा, आणि किती मोठा दिसतोय तो. हे बघ छान व्यस्त करू दिलं तिने. आणि फोटो तर खूप छान काढू दिले. या माझ्या मोठी आई आहेत. तर ऑप्शन वगैरे झाल्यावर आम्ही आता केक कट करणार होतो. ही बा किती छान स्माईल देते. हे डिम्पल आहे माझी बहीण. तर सगळं तिनेच रेडी केलं होतं. तर आता ती ऑप्शन करते तिचं. ती मस्त तिला हसायला लावते आणि ती खरंच हसते पण. याच्यानंतर आम्ही रामरक्षा म्हटली, जो की आम्ही सगळे पोरांच्यासाठी म्हणतो. तर आमच्या घरात रूलच आहे बड्डेच्या आधी रामरक्षा म्हणणं. तर आम्ही इथं रामरक्षा म्हणत होतो. ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरं ऐकैकमक्षरं पूषा महापातकनाशनं ध्यात्वा निलोपलक्ष्यामं रामं राजीवलोचनं जानकी दर्शनोपेतं जटामुक्तमच्युतं सा सेतुर्धनुर्पाणं पाणिरक्तं जरान्तकं स्वलीलया जगत्प्रान्तमजं रामरक्षापटे प्राज्ञा पापग्नि सर्वकामदा शिरो मे राघवा पातु बालं दशरथात्मजा कौसल्ययो दृशो पातु विश्वमित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो जल्वायुतो पातु भुजो भग्नेशकामुखा करो सीतापति पातु हृदयं मध्यं पातु खरद्वंशी नामिं रामपदाश्रया सुग्रीवेशापति पातु शक्तिनीधं मत्प्रभु ऊरुरगुप्तमा पातु रक्षकूलविराकृति जानवी सहितकृत पातु जङ्गे दशमुखान्तकः पादो विभीषणः श्रीधर पातु रामोऽखिलं बभूव एतां रामकुलोपेतां रक्षायां सुकृति पठेन् सचिरायुः सुखे पुत्री विजयी विजयी
तर रामरक्षा म्हटल्यावरच आमच्या इथं केक कट होतो. म्हणजे माझ्या सासरी ही पद्धतच आहे. कोणाचाही बड्डे असो, मोठ्यांचा असो किंवा छोट्यांचा असो. तर केक पण खूप सुंदर होता. तिच्या थोडा फ्रॉकला मॅच करत होता. तसाच आणला होता आम्ही. आणि इथे आम्ही केक कट करू. तर आम्ही इथं कॅन्डल लावत होतो. त्या कॅन्डलला मोंटू घाबरली होती. ॲक्च्युली मी पण घाबरून गेली होती. बट मोंटू घाबरली म्हणजे असं घाबरली, ती रडली वगैरे नाही, अजिबात रडली नाही ती. इतका पूर्ण बड्डेमध्ये खूप छान तिने कोऑपरेट केलं आम्हाला. तिला झोप लागत होती तरीसुद्धा तिने खूप छान कोऑपरेट केलं. हे पाहता थोडीशी तिला केक कट करण्याचा आनंद होता. त्याचा आनंद होता तुम्हाला काय सांगू. असा केक कट करायचा ती आम्हाला सांगत होती. तर केक कट करण्यात तिला फारच आनंद झाला आणि लगेच केक खायला सुरुवात केली तिने. तिला केक खूप जास्त आवडतो. हे पा लगेच केक खायला सुरुवात केली तिने. इथे माझा भाऊ तिचा फोटो काढतोय. हे पा दोघं जण. ती थांबतच नाही, मलाच खाऊ घाला बस, तिचं एकच चाललंय. दोघांना केक खाऊ घातला आम्ही. ती त्या चमच्याने काढून खातच होते, म्हणून आम्ही केक उचलून घेतला होता लास्ट. हे माझे मावसा आणि मावशी आहेत. तर सगळ्यांच्या हाताने तिने एकदम छान केक खाल्ला. तिला आवडतोच केक म्हणजे. आणि त्यानंतर तिचा आम्ही फ्रॉक चेंज केला. हा फ्रॉक तिच्यासाठी तिच्या डिम्पल मावशीने आणलेला होता, म्हणजे माझ्या बहिणीने. तर खूप सुंदर, खूप जास्त सुंदर दिसत होती ती. त्यानंतर आम्ही सगळ्यांसाठी इथं समोसे आणले होते माझ्या पप्पांनी. तर आम्ही सगळ्यांना समोसे दिले खायला. कोणी इकडे बसून खात होतं, कोणी पुढे बसून. समोसे वगैरे खाऊन झाल्यावर दर्शन इथे करणार. तर दर्शन आज मिसळपाव बनवत आहे मोंटूच्या बड्डे निमित्ताने सगळ्यांसाठी. त्यांच्या सालीसोबत मिळून ती त्यांची हेल्प करते ॲज अ हेल्पर. काय माहिती, तुमच्या सासूला विचारा. हो, ही माझी मावशी आहे. ही लोणचं खूप छान बनवते. सगळं छान बघा. खिचडी, समोसा, पिझ्झा, मोमोज, सँडविच, अजून काय बनवतात. समोसे तिला तिच्याच हाताचे आवडतात, बाहेरचे आवडत नाही. तर इथं दर्शननी स्वतःने सांगितलं होतं की आज आपण मिसळ बनवू, आणि माझे पप्पा त्यांना पण फार आवडते. तर म्हटलं चला आज मिसळच करू त्यांच्या हाताने. त्यांना खूप छान बनवता येतं. त्यांचं ऑलरेडी कुकिंग चॅनल आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल किंवा कमेंट करून सांगा मला हवी असेल. तर फायनली आमची मिसळ तयार आहे. झाली मदत करत होती. तर याच्यात डिम्पलनी खूप मदत केली. काय काय केलं डिम्पल तू? नाही का? तर इथं मिसळ सर्व होते आणि तिथं आंब्याचा रस. तर बनवण्यापासून सर्विंगपर्यंत दर्शननेच सगळं केलं. त्यांना हे छान येते, मिसळ जमते पण. आणि आंब्याचा रस तर आम्ही केलेलाच होता. आणि मिसळ पाहून तुम्हाला तोंडात पाणी सुटत असेल. हे पा सगळेजण बसलेत. मावशीच थांबले होते, बाकी कोणी थांबलं नव्हतं. नाश्ता करून निघून गेले होते. आता मी किती सुंदर दिसते मेकअप वगैरे करून. आता आम्ही बसू खायला. तर गाईज आता मोंटूचा बर्थडे संपला. बाय बाय कर मोंटू. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, फॉलो करा. आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया.